बिलोलीच्या अवैध वाळू उपशावर विधिमंडळ समितीच्या कारवाईचा बडगा, पत्रकारांचा पाठपुरावा, वसमत तहसीलदारांचे निलंबन। बिलोली तालुक्यात कोट्यावधी रुपयांच्या अवैध वाळूचे उत्खनन, वसमतचे तहसीलदार निलंबित, आता बिलोलीच्या तहसीलदाराची चौकशी। बिलोली तहसील प्रशासनाच्या संगणमताने वाळू माफिया सुसाट, कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला। वाळू माफी आणि तहसीलदाराला सियारा गाडी भेट दिल्याची चर्चा। उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे सहित तहसीलदार गजानन शिंदे चौकशीच्या फेऱ्यात। महाराष्ट्र टुडेच्या ग्राउंड रिपोर्ट व संपादकांची लेखी तक्रारीमुळे प्रशासनाची कारवाई। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सागरोळी गंजगाव येथे मोठी कारवाई। मंत्री आमदारांसह विधिमंडळ समितीचा ताफा, बिलोली येथील वाळू घाटावर धडक कारवाई। परवान्याच्या नावाखाली हजारो ब्रास वाळूचे अवैधरित्या उत्खनन, उपजिल्हाधिकारी तथा बिलोली तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी। महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे। यामध्ये काही वाळू माफिया नावाला वाळूच्या घाटाचा परवाना घेऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून परवान्याच्या नावाखाली नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा करून नदीच्या पात्राची अक्षरशः चाळण करत आहेत। त्यामुळे नदीचे नैसर्गिक भूभागाचे विद्रुपीकरण होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीच्या टीमने यापूर्वी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननावर ग्राउंड रिपोर्ट करून वाळू चोरी उघडकीस आणली। याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे खूप मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक मेहबूब शेख, मराठवाडा समन्वयक किरण सदावर्ते व सहाय्यक विशाल गायकवाड, सहकारी कुलदीप जोंधळे यांनी नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना भेटून बिलोली तालुक्यातील सगरोळी गंजगाव येसगी या ठिकाणी होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने विधिमंडळ समितीपर्यंत या बिलोली तालुक्यातील सगरोळी गंजगाव येसगी बोळेगाव या ठिकाणी शासकीय नियमाला धाब्यावर ठेवून होत असलेल्या अवैध वाळू उपसा व येथील महसूल प्रशासनाचे साटेलोटे हे प्रत्यक्ष समितीच्या निदर्शनास आणून दिले। सोबत बिलोली येथील तहसीलदारांना वाळू माफियांनी सियारा गाडी गिफ्ट केल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र टुडे मराठीचे मुख्य संपादक मेहबूब शेख तथा समन्वयक किरण सदावर्ते, सहाय्यक विशाल गायकवाड व सहाय्यक संपादिका आरोही जाधव सोबत बिलोली तालुका प्रतिनिधी संतोष प्रचंड यांनी ही माहिती घटनास्थळी जाऊन स्टिंग ऑपरेशन करून बातमी केली व जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली। याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर, जिल्ह्यातील आमदार व जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिकारी नांदेड सहित पूर्ण प्रशासनाचा ताफा बिलोली तालुक्यातील सगरोळी गंजगाव घाटावर अचानक धाड टाकून तेथे असलेले पोकलेन व इतर वाहन जप्त करून धडाकेबाज कारवाई केली। नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे। पोलिसांनी वाळूने भरलेली मालवाहू वाहने व अवजड वाहने जप्त केली असली तरी या कारवाईबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने बाळगलेले मौन अनेक शंका कुशंकांना निमंत्रण देत आहे। नदीच्या पात्रात पाणी असतानाही मोठ्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रात्रीच्या अंधारात राजरोजपणे वाळू उपसा सुरू आहे। वाळूने भरलेली वाहने ताडपत्रेने झाकून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट केलेली नाही। प्रशासनाची भूमिका संशयास्पद। या कारवाईबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलणे टाळले किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत किरण सदावर्ते, विशाल गायकवाड, संतोष प्रचंड, बिलोली, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।